शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस, शिर्डी नगरपंचायत आणि साईबाबा संस्थान ॲक्शन मोडवरती आलेले आहेत। शिर्डीतील वाढती गुन्हेगारी, भाविकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात तसंच भाविकांना त्रास देणाऱ्या भिक्षेकरांवर धडक कारवाई सुरू आहे। जवळपास 75 भिक्षेकरांना ताब्यात घेण्यात आले आणि या कारवाईत एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, उच्च शिक्षित आणि इंग्रजीत बोलणारा तरुण तसंच कर्जबाजारी झालेलं कुटुंब भीक मागत असल्याचं समोर आलं। पुन्हा आपण 72 भिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। याच्यामध्ये 60 पुरुष आणि 12 महिला आहेत। हे जवळपास महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमधून तसेच एकूण 5 राज्यांतून हे भिकारी आपल्याकडे आलेले असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे। याच्यामध्ये काही भिकारी हे एक कुटुंब होते जे कर्जबाजारी झाल्यामुळे ते भीक मागत असल्याचे दिसून आले। तर त्याच्यामध्ये एक भिकारी हा इंग्लिश बोलताना देखील आढळून आलेला आहे। तसेच एक पोलीस अधिकारी असल्याबद्दलची माहिती आपल्याला मिळालेली आहे। भिक्षेकरूंपैकी जे 12 महिला भिक्षेकरी होत्या त्यांना आपण शासकीय महिला भिक्षेकरी स्वीकार केंद्र चेंबूर येथे दाखल करण्याबाबत मान्य न्यायालयात हजर केले होते। मान्य न्यायालयाने त्यांना तिथे हलवण्याचे आपल्याला आदेश मिळालेले आहेत। यानंतर जे 60 भिक्षेकरी पुरुष होते यांना आपण शासकीय पुरुष भिक्षेकरी स्वीकार केंद्र विसापूर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे नेलेले आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाने।